हॅलो फ्रेंड्स, मकर संक्रांती आलेली आहे. तर पतंग उडवता उडवता अरे यार कोंबड्या, पतंग उडवता उडवता लाडूसुद्धा खायला हवे ना. तर आज आपण बनवूया तिळाचे लाडू, म्हणजे तिळगुळ, जे मोस्टली सर्वांनाच येतात. सर्व ठिकाणी म्हणजे एकसारखीच रेसिपी नसते. काही ठिकाणी कडक बनवतात, काही ठिकाणी नरम बनवतात. तर आमच्या इथे ना थोडेसे कडकच असतात, म्हणजे एकदम नरम नाही होत, पण थोडेसे कडकच होतात. म्हणजे एकदम दगडासारखे कडक नाही, पण व्यवस्थितच होतात. चला तर ही रेसिपी म्हणजे आमच्या इथली रेसिपी सुरू करूया. तर नमस्कार, मी अमिता पाटील आणि माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आहोंना मी सांगितलं होतं की मला रेसिपी बनवायची आहे, तर 1/2 किलो तीळ आणा, मी त्याची रेसिपी बनवेन, कारण की संक्रांतीला टाईम आहे. तर त्यांनी आणलं 1/2 किलो तीळ आणि अर्धा किलो गूळ. म्हणजे मेजरमेंटमध्ये थोडासा प्रॉब्लेम होईल. ते बिचारे इलेक्ट्रिशियन, वायर केबलवाले, तर ते कसं त्यांना समजणार फूडचं. असो, तर इथे मी घेतलेलं आहे 1/2 किलो पॉलिशवाले तीळ, अर्धा किलो हे चिकीचं गूळ आहे, आणि ही चणा डाळ, भाजलेली चणा डाळ त्याबरोबर येते, आणि 2 जायफळ घेऊन आले, ते वेलची नाही आणली. तर तुम्ही वेलची आणि जायफळ मिक्स करून ॲड करायचे असते. ठीक आहे. तर एक जाडबुडाची कढई घेऊया. जाडबुडाचीच कढई घ्या, म्हणजे तीळ भाजायला एकदम छान होते, सुलभ होते. कारण की जाडबुडाची कढईमध्ये तीळ छान भाजले जातात, आतपर्यंत खरपूस भाजले जातात. ठीक आहे. तर आता हे मी तीळ घेतलेले आहेत. अगोदर पाहायचं काही कचरा वगैरे असेल. ॲक्च्युली हे पॉलिशवाले तीळमध्ये काही कचरा नसतो, पण एकदा पाहून घ्यायचं. ठीक आहे. आता आपण मेजरमेंट करूया. ते बोलले की तू 1/2 किलो त्यातले अर्धा किलो गूळमधलं 1/2 किलो काढून घे. आता तराजू कुठला शोधू? तर काय करायचं, ज्या वाटीने आपण तीळ मोजणार ना, त्याच वाटीने गूळ मोजायचं. म्हणजे ज्या वाटीने, म्हणजे जितकी वाटीभर तीळ असतात ना, तितकीच वाटीभर गूळ घ्यायचं. म्हणजे मोस्टली आपण 1/2 किलो तीळीला 1/2 किलो गूळ घ्यायचं, अर्धा किलो तीळीला अर्धा किलो गूळ घ्यायचं. पण वाटीने असं मोजायचं, जितके वाटीभर तीळ असतील तितके वाटीभर गूळ घ्यायचं. ठीक आहे. तुम्ही नॉर्मल गूळ घेतलं तरी चालेल. मी ही चिकीवालं गूळ घेतलेलं आहे. तर कढई थोडीशी तापलेली आहे, जाडबुडाची कढई आहे. त्यामध्ये एकदम बारीक गॅस करायचा आणि तीळ भाजून घ्यायचे. एकदम बारीक गॅस करायचा. 10 मिनटं लागतात, पण छान असं टुम फुलेपर्यंत तीळ भाजून घ्यायचे, म्हणजे लाडू खाताना मस्त एकदम कुरकुरीत होतात. तर हे बघा, 10 मिनटापर्यंत तीळ छान असे भाजून झालेले आहेत, मस्त टुम फुललेले आहेत, आणि थोडासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तर आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि हे काढून घेऊया एका डिशमध्ये, म्हणजे एका परात्यामध्ये काढून घेऊया. आणि कढई गरम असतानाच त्यामध्ये ही भाजलेली चण्याची डाळ, ती सुद्धा फिरवून घेऊया. गॅस बंद करूनच फिरवायची आहे, म्हणजे भाजलेलीच असते, नाही भाजले तरी चालेल, पण भाजून घ्यायचं. आणि हो, इथे जर तुम्हाला सुकं खोबरं थोडं ॲड करायचं असेल ना, तर सुकं खोबरं सुद्धा खिसून ॲड करू शकतात. ठीक आहे. आता इथे थोडंसं आपल्याला तूप घ्यायचं आहे, म्हणजे 2 चमचे इतकं साजूक तूप घेतलं तरी चालेल. मी डालडा घेतलेला आहे. आणि आता असं पसरवून घ्यायचं, आणि त्यामध्ये आपला हा गूळ ॲड करायचा आहे. गॅस थोडंसं मीडियम ठेवायचं आहे, आणि छान असा गूळ विरघळेपर्यंत फिरवत राहायचं आहे, नाहीतर खालती लागण्याची शक्यता असते. ठीक आहे. जर तुम्हाला नरम लाडू हवे असतील ना, तर ह्या स्टेजला तुम्ही तीळ ॲड करू शकता. पण थोडेसे कडक हवे असतील ना, तर तिळात म्हणजे गुळाचा पाक कसा बनवायचा ते बघूया. हे बघा, थोडंसं पाण्यामध्ये थोडंसं गुळाचा पाक घ्यायचा आहे, थोडंसं थंड करू द्यायचं आहे. आणि हे बघा, चेक कसं करायचं, तर हे बघा, आता आवाज येईन बघा, एकदम परफेक्ट झालेला आहे. तर आता ह्या स्टेजला काय करायचं, गॅस बंद करायचा, आणि हे तीळ आपले त्यामध्ये ॲड करायचे आहेत. फटाफट ॲड करून घ्यायचं आहे, आणि गॅस बंद करून लगेच मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे आपलं जायफळ वेलचीचं वाटण, यामध्ये वेलची नव्हती, फक्त जायफळच ॲड केला, कारण की आमच्या आहोंनी फक्त जायफळ घेऊन आले. असं, तर आता छान असं मिक्स करून घेऊया. आणि आता फटाफट आपण लाडू वाळायला घ्यायचे आहेत. हे बघा, छान असं मस्त मिक्स झालेलं आहे. आणि हे आता मिश्रण कढईमध्येच ठेवायचं आहे, कारण की ताटामध्ये काढून घेणार ना, तर आता थंडीचे पण दिवस चालू आहेत, लगेच कडक होते. म्हणून काय करायचं, आता हाताला थोडंसं असं पाणी चोळून घ्यायचा, आणि मिश्रण कढईमध्येच ठेवायचं आहे. आणि एक चमचा घ्यायचा, आणि फटाफट असे लाडू वाळून घ्यायचे. अजिबात हाताला चटका लागत नाही. थोडंसं हाताला पाणी लावलं ना, तर अजिबात हाताला चटका लागत नाही. हे फक्त 4 ते 5 सेकंदात लाडू बनवून तयार होते. हे बघा, फटाफट बनवून तयार होतो. हे बघा, थोडंसं हाताला पाणी चोरलेलं असलं ना, का मग गरम लागत नाही. विश्वास ठेवा, बिलकुल गरम लागत नाही हाताला. नाहीतर कधी कधी कसं काय होते, हाताला चिपकते, फार गरम होते. म्हणून असं आयडिया करायची. एका डिशमध्ये पाणी घ्यायचं, आणि हे लाडू असे फटाफट वाळून घ्यायचे. हे बघा,
तुम्हाला जर वाटलं की गोल गरगरीत नाही होत, मग काय करायचं, एक लाडू वाळायचा, अगोदरचा वाळलेला लाडू पुन्हा हात फिरवायचा, मग परत एक लाडू वाळायचा, अगोदरचा असेल त्याला पुन्हा एक हात फिरवायचा, असं करत जायचं. मस्त गोल गरगरीत होतात. म्हणजे पूर्ण लाडू वाळून तुम्हाला नंतर पुन्हा हात लावायची गरज नाही लागणार. हे बघा, मस्त आपले 1/2 किलो लाडू किती छान तयार झालेत. आणि हे उरलेलं मिश्रण आता मी टी व्ही बघत खरवडून खाणार आहे. तर तुम्ही हे लाडू नक्की करून बघा. ॲक्च्युली तुम्हाला येतच असतील, पण तुम्ही अशी ट्रिक पण वापरा. एकदम कडकसुद्धा होत नाही, एकदम नरमसुद्धा होत नाही. ठीक आहे. आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तोपर्यंत खा पिया मस्त राहा. ओके फ्रेंड्स, थँक्यू, बाय बाय.